हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? सो माझं नवीन काही ना काही टॉपिक असतो. सो आता संक्रांत येते म्हटल्यावर काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे आणि संक्रांतीचं स्पेशल असते ती म्हणजे तीळ. तर त्याचंच आपण आज बनवणार आहोत तीळ चिक्की. तुम्ही टायटलला वाचलं असेल की आज आपल्याला तीळ चिक्की बनवायची आहे. तर त्याच्यासाठी प्रमाण घेतलं आहे. तुम्ही चिक्कीचा जो गूळ भेटतो तो देखील घेऊ शकता. तर त्याच्यासाठी मी साधारण पाव जो गूळ होता तर पावला थोडं किंचित कमी होता, तर त्याला छान असं बारीक चिरला आहे. तुम्ही वाटीत पाहू शकता एवढा गूळ आपल्याला घ्यायचा आहे. तो वाटीत तुम्हाला कमी दिसत असेल, बट तो जेव्हा मी त्याचा पाक बनवीन तेव्हा तो परतेन ना, तर तो तेव्हा डबल फुलून जाईल. कारण ते ना वाटीमध्ये खूप दाबून भरलेला आहे तो. सो आपल्याला तीळ हवी आहे 1 वाटी साधारण. आणि सगळ्यात अगोदर मी साजूक तूप घेतलं, ते टाकलं मी. आपल्याला जेव्हा आपण गुळाचा पाक बनवतो ना, तो छान असा मऊशीर आणि लुसलुशीत राहण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला तूप घालायचं आहे कढईमध्ये. तुपामुळे ना गूळ पटक्यात मेल्ट पण होतो आणि गुळाला छान अशी शायनिंग येते, छान दिसतो, तो चमकतो. तर पाहू शकता तुम्ही, मी एका बाजूला एका कढईमध्ये साजूक तूप घालून गूळ टाकला त्याच्यात. जोपर्यंत आपला गुळाचं थोडं एक चासणी म्हणजे गूळ आपण पाण्यात टाकताना जेव्हा त्याची असं छोटंसं गोळा तयार होतं, हाताला लागतो कडक, तो गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला गूळ छान मेल्ट करायचा आहे. आणि बाजूलाच मी तीळ भाजायला घेतले आहे, तर तुम्ही पाहू शकता. आणि गुळाचं आहे ना, तेही तुम्ही बघत राहायचं पाक, जेणेकरून तो खाली लटकायला नको किंवा जास्तच कडक व्हायला नको. तर मी तीळ छान अशी भाजली आहे. आणि गावरानी तीळ असेल ना तर खूपच उत्तम, पण मला इथं गावरानी तीळ भेटली नाही, तर मी हेच घेतली व्हाईटवाली. गावरानी तीळ कशी असते आपली जी गावठी असते ती थोडी ब्राउनिश असते, आणि ह्या ज्या हायब्रिड असतात ना ह्या पूर्ण व्हाईट असतात, पूर्ण पांढरी शुभ्र तीळ असते ती. सो मी ती तीळ घेतली होती आणि छान तिला आहे ना थोडा तिचा कलर चेंज होतो तोपर्यंत, जेव्हा ती चटकायला लागते तिचं असं उडते ती, तोपर्यंत तिला छान अशी भाजून घ्यायची आहे. आणि लगेचच गॅस बंद करून काढून घ्यायची आहे, कारण ती जास्त जळायला नको, तिचा उग्र वास येईल ती जर जळाली तर. सो तुम्ही पाहू शकता पाक झालेला होता आपला. त्याला पाण्यात टाकून पाहिलं तर त्याचं छान गोळी तयार होत होती. आणि त्या स्टेजवरती आपण जे थंड करायला ठेवलेली होती तीळ बाजूला भाजून, तीच तीळ आपल्याला लगेच त्याच्यात पाकामध्ये टाकायची आहे. छान असं मिक्स करत राहायचं आहे. कमीत कमी 2 ते 3 मिनिट मस्त असं मिक्स करायचं तीळ आणि पाकला, त्यांना एकजीव होऊ द्यायचं आहे. आणि जेव्हा तीळ आणि आपला गूळ एकजीव होतो त्यानंतर आपल्यालाच बाजूला एक स्टेप करायची आहे. आणि ही सगळं प्रोसेस आहे ना तुम्हाला एकदम फास्ट करायचं आहे, कारण तीळ आणि जे गूळ असते, जे चिक्की असते ना, जो मिश्रण असतं ते खूप म्हणजे लवकर थंड होतं. आणि ते लवकर थंड झाल्यामुळे ना ते तसंच म्हणजे गोळा तयार होऊन जातो त्याचा. सो मी पटक्यात एका बाजूला प्लेटला तूप लावून घेतलं. तुम्ही कोणतीही भांडं घ्या किंवा असं पाटलं घेऊ शकता, कोणते असं पसरट भांड्यावरती तूप लावून आधी छान असं पसरवायचं त्याला. तुम्ही सगळं मिश्रण ताटावरती टाकून घेतलं आहे, तूप लावलेल्या ताटावरती. आणि मस्त छान असं सगळं व्यवस्थित लागलेलं आजूबाजूचं सगळं काढून घेतलं आणि छानपैकी मस्त असं लावून घेतलं. सो तुम्ही इथं काय करू शकता की हे खूप गरम असतं, तर त्याला जर आपण हात लावले ना तर आपले हात भाजतील. तर त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा ते गरम असतं ना, म्हणजे डायरेक्टच जेव्हा आपण उतरवते त्याला गरम त्या टायमाला त्याला हात नाही लावायचा, एखाद्या स्पूनच्या साह्याने किंवा बघा मी एक लाटणं घेतलं आणि लाटण्याला आपल्याला काय करायचं आहे, मस्त छान असं साजूक तूप लावायचं आहे लाटण्याला पण. आणि ते लावलं की मग त्याच्याने आपल्याला छान असं आधी थोडं त्याला सेट होऊ द्यायचं व्यवस्थित. आणि बघ त्याला ते गरम असतानाच पटक्यात लाटून घ्यायचं आहे. मेक शुअर तुम्ही ते गरम असताना हात नका लावू. माझे हात तुम्ही पाहू शकता. तर जेव्हा ते थोडं गार होतं त्या टायमाला लावलं होतं मी त्याला हात, पण तरीसुद्धा माझे हात भाजले गेले आहेत. तो तुम्ही एवढी काळजी घ्या की काहीतरी आधीच, म्हणजे मी याच्यासाठी त्याला सेट करत होते कारण मला व्यवस्थित लाटता येत नव्हतं, कारण मी डायरेक्ट ताट घेतला, त्याच्या खाली काही कापड वगैरे काहीच टाकला नाही. तो त्याच्यामुळे ते किचन ओट्याच्या स्टाईलमुळे ते एकदम सटकत होतं. तर तुम्ही एवढीच काळजी घ्या की तुम्ही जेव्हा कोणतं भांडं पण घेता, जर तुम्हाला लाटायचं असेल ना ते वरून, तर त्याला जेव्हा आपण छान असं बारीक करायला घेतो त्यावेळेस काहीतरी कापड ताटाच्या खाली हवाच. तर मला एवढी घाई होती की ते थंड जर झालं असतं ना तर मग व्यवस्थित सेट नाही
करता आलं असतं, त्यासाठी मी असंच पटपट लाटून घेतलं. सो तुम्ही तसं नका करू, आधी ना कपडा टाका आणि मग त्याच्यावरती प्लेट वगैरे जे असेल ते ठेवा. तर अशा प्रकारे मी पूर्ण व्यवस्थित सेट केलं त्याला, म्हणजे एकसारखं झालं ते लाटण्याच्या साह्याने. सो अशी छान आहे. आणि जे बाजूच्या कडा काढल्या होत्या मी आजूबाजूच्या ज्या ताटाच्या खाली जात होत्या, सो त्या कडांचा वापर मी छोटे छोटे लाडू बनवण्यासाठी केला. तर गार्गीला लाडू आवडतात, तर छोटे लाडू मी त्याचेच करून घेतले. साधारण ते कडांचा जो भाग निघाला होता ना, त्याचे 4 ते 5 लाडू झाले. तर अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे. याच्या टिप्स अशा आहेत, जेव्हा तुम्ही तीळ वगैरे भाजता आणि जेव्हा ती पाकात टाकताना त्यावेळेस तुम्ही पाकामध्ये इलायची पूडसुद्धा घालू शकता. आणि जेव्हा आपण सगळं मिश्रण एकत्र करतो, एकजीव करतो तीळ आणि गूळ, त्यावेळेस तुम्ही जायफळ देखील घालू शकता. कारण गोड पदार्थ म्हटला म्हणजे जायफळ आलंच. आणि असा कोणताही गोड पदार्थ नाही की त्याच्यात जायफळ जात नाही. माझ्याकडे होतं नाही म्हणून मी टाकलं नाही. छान असे आपले मस्त सेट होत होतं. तोपर्यंत मी छान असे छोटे छोटे बॉल्सवाले लाडू तयार करून घेतले. आणि हे जेव्हा चिक्कीचं मिश्रण असतं ना, ते कमीत कमी जेव्हा आपण सेट करायला ठेवलेलं असतं त्यानंतर 70 ते 80% जेव्हा ते थंड होऊन जातं, म्हणजे 70 ते 80% ते छान असं सेट होतं, त्यानंतरच आपल्याला वड्या कट करायला घ्यायच्या आहेत. जेणेकरून ते नंतर वड्या कट करता येत नाही आपल्याला, नंतर त्याचा आकार व्यवस्थित पडत नाही. सो जेव्हा ते थोडंफार 70-80% त्यावेळेस तुम्हाला ते वड्या करून घ्यायच्या आहेत. त्याच्या चाकूच्या साह्याने तुम्ही पाहू शकता मी कशा वड्या करते आहे. तर अशा मी चाकूच्या साह्याने छान अशा वड्या कट करून घेतल्या. तुम्हाला जेवढ्या आकाराच्या, जेवढ्या उंचीच्या आणि जेवढ्या हव्या असतील छोट्या मोठ्या, तेवढ्या तुम्ही कट करून घ्यायच्या आहेत. आणि हे जेव्हा आपण कट करतो त्यानंतर आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे ते 5-10 मिनटं. आणि मग नंतर तुम्ही पाहू शकता ते छान असं सेट होतं. सो मी तुम्हाला दाखवते आहे की मी कशा आकाराच्या कट केल्या. तर मी असेच कट करून घेतले साधे, आणि एक दोन मी तुम्हाला दाखवते आहे. बट ते अजून सेट नाही झालं आहे व्यवस्थित, अजून त्यांना 20% बाकी आहे सेट व्हायचं. तर आधी मी तुम्हाला खाऊन तर दाखवणारच आहे, पण आधी मला देवाला द्यावं लागेल. कारण काहीतरी गोड वस्तू केली आणि देवाला जाणार नाही असं होणार नाही. सो नैवेद्य केलं म्हणजे ती संक्रांतीसाठीच केली आहे, तर देवाला आधी जात असते. मग मी देवांना थोडंसं एक वडी आणि एक लाडू ठेवला. आणि नंतर मस्त तुम्हाला दाखवते आहे किती सुंदर आणि किती छान शायनिंग आलेली तिला. खूप छान लागत होती खायला, पण जास्त हार्ड नाही, एकदम छान होती. आणि मी त्याला पूर्ण गार झाल्यानंतर छान डब्यात भरून घेतलं. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला अजून कोणत्या तरी टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल किंवा रेसिपी हवी असेल तर मला तेही कमेंट करून सांगा. आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.